मुंबईतील नगरसेवकांनो, सावधान व्हा. हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुमच्या कामाचा हिशोब मागणार आहोत. निवडणुकीत दिलेली आश्वासनं आठवतात का? मग सांगा, उघडे मॅनहोल, खड्डेमय रस्ते, कचऱ्याचे ढीग आणि रस्त्यावरती साचलेले पाणी, ही जबाबदारी नेमकी कुणाची आहे? आता जनता गप्प बसणार नाही आणि आम्ही पण गप्प बसणार नाही. विषय काय आहे चला सविस्तर जाणून घ्या. नमस्कार, मी विकास गायकवाड. तुम्ही पाहताय इंडिया स्टार 9, आवाज जनतेचा. रस्ते, गटारे, फुटपाथ, पाणी पुरवठा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, स्ट्रीट लाईट, उद्याने आणि नागरिकांच्या तक्रारींचे निवारण, ही सर्व कामे नगरसेवकांची आहेत. पण तुमच्या वॉर्डामध्ये खरंच नगरसेवक चांगल्या पद्धतीने काम करतायत का? काही दिवसापूर्वी उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर महानगरपालिका जागी झाली आणि संबंधितांवर कारवाई करण्यात आली. पण एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागा होणार आहे का? मुंबईतील सर्व नगरसेवकांना आमच्या माध्यमातून स्पष्ट इशारा आहे. मोठ्या गाड्यांमध्ये फिरण्यापेक्षा रोज आपल्या वॉर्डामध्ये पायी किंवा बाईकवरून फेरफटका मारा. मग तो मॉर्निंग वॉकसाठी का होईना, पण फेरफटका मारा. पण रस्त्यावरती उतरा. कुठे उघडे मॅनहोल आहेत का? कुठे पाणी साचलेले आहे का? कुठे रस्ते किंवा फुटपाथ खड्डेमय झाले आहेत का? कुठे कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत का? हे स्वतः पहा आणि तातडीने महानगरपालिकेच्या माध्यमातून समस्या सोडवा. अन्यथा ज्या पद्धतीने आम्ही बीएमसीच्या निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी करतो, त्यांचा पर्दाफाश करतो, त्याचप्रमाणे निष्क्रिय नगरसेवकांचे नाव घेऊन जनतेसमोर आणि सरकारसमोर त्यांची विषय जो आहे आम्ही मांडणार आहोत. जनतेच्या जीवाशी खेळ मुळीच चालणार नाही. आता कामं करा, नाहीतर जनतेच्या न्यायालयात उत्तर तुम्हालाच द्यायला लागणार आहे. हा विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. विषय जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आणि एक, तुमच्याही वॉर्डामध्ये, तुमच्याही परिसरामध्ये अशा पद्धतीने नगरसेवक कुठल्या ठिकाणी काम करत नसतील, त्याचे व्हिडिओ, त्याचे फोटो तुम्ही आमच्यापर्यंत पाठवा. आम्ही त्याचा पाठपुरावा करून त्या नगरसेवकापर्यंत ती माहिती देऊ आणि काम नाही झालं तर आपण त्याचा पण पाठपुरावा करून कामं करून घेऊ. धन्यवाद.